पुण्यामध्ये गेलो आणि KFCला जाणार नाही असं होणार नाही. त्यामुळे दीदीची खरेदी उरकल्यानंतर गेलो डेक्कनला KFC. आणि हे ठरलेलं पॉईंट आहे, ठरलेलं ठिकाण आहे. तिच्या फ्रेंड्स पण होत्या सोबत, त्यांनाही घेतलं आणि गेलो डेक्कन KFC. तर संडेमुळं तर तुम्हाला सांगितलं ट्रॅफिक जबरदस्त होते. रस्ता क्रॉस केला आणि गेलो. मुलांचं त्यांना म्हटलं दुसरं काहीतरी जेवण वगैरे करू आपण काहीतरी, पण नाही मम्मी KFCमध्ये जाऊया, मला बसायचं आहे, जरा त्यांच्याशी बोलायचं आहे, त्यांना पण जरा घेऊन जाऊया. म्हटलं चला जाऊ. मग गेलो आणि संडे म्हटल्यावर छान ऑफर असतात. तसं बर्गर वगैरे त्यावर पण ऑफर भेटल्या, बाय वन गेट वन. आणि मस्त असं. आणि मेन म्हणजे प्रॉब्लेम काय झाला, आम्हाला KFCमध्ये जायचंच होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे मस्त असं गारव्यात कुठेतरी निवांत बसायचं होतं. तर KFCमध्ये AC वगैरे फुल आणि मग निवांत बसायला पण मिळालं छान असं 2-1 तास. आणि मुलींना पण छान एन्जॉय करता आला. त्यांचे फोटोज हे ते फ्रेश झाल्या, वॉशरूमला वगैरे स्वच्छ सगळं आणि मस्त असं फ्रेश झाल्यामुळे त्यांना जरा छान वाटलं बसायला. मग KFCमध्ये पोचलो, लास्टचा टेबल मिळाला, मुली बसल्या. मग त्यांना म्हटलं तुम्ही बसा, मी ऑर्डर करते, काय आहेत ते सांगा. तर त्या दोघी जे आहे ना ते नॉनव्हेज खात नाही. ते बोलले आम्ही स्वामींच्या पादुका आहेत घरामध्ये तर खात नाही. तर म्हटलं ठीक आहे. तर त्यांच्यासाठी व्हेज बर्गर, फ्रेंच फ्राईज आणि कोल्ड्रिंक्स मागवलं. आणि मला पहिलं पाणी पाहिजे होतं. मी अगोदर पहिलं पाणी घेतलं कारण मला घशाला इतकी कोरड पडत होती ना. अगोदर पाणी घेतलं आणि मग नंतर ऑर्डर केली. आम्ही चिकन बकेट घेतली होती आणि सोनू पण माझा पीस म्हणजे नॉनव्हेज खात नाही. त्यामुळे मग दीदी, मी, नितीन, शिवराज, हे बघा शिवराज तर काय सांगायलाच नको. मग आम्ही हे घेतलं होतं. आणि मुलींना आहे ना बर्गर, सोनूला पण बर्गर आणि फ्रेंच फ्राईज आणि त्यांचे कोल्ड्रिंक्स वगैरे ते आणून ठेवले. पण त्यांचे तिकडे फोटोशूट चालू होते. मी ओरडत होते की पटकन या, अगोदर खाऊन घ्या आणि मग तुम्ही नंतर बसा रिलॅक्स. तर मग आम्ही केली खायला सुरुवात. कारण KFCचं चिकन समोर आल्यानंतर कुणाला दम निघणार आहे. मग अगोदर गरम गरम असतं एकदम आणि भारी असतं, तिथे काय नो कॉम्प्रोमाइज KFC म्हटल्यावर. मग आम्ही केली खायला सुरुवात आणि सोनू बघा शूट करत होता. आणि मी मुलींना म्हटलं ह्या काही येत नाही आहे, यांचे बर्गर पण आले तरी पण ह्या येत नाही आहे. त्या बसल्या होत्या त्यांचा टाईमपास करत. इकडे बघा काय चाललं आहे. मी म्हटलं ओ बस बस बस. छान वाटतं खूप. माझं तर आवडता पॉईंट आहे. पुण्यात होते तेव्हा सारखं जाणं होत होतं आणि आता इकडे असल्यामुळे मग जेव्हा जेव्हा पुण्यात जातो तेव्हा तर कन्फर्म असतं जाणं. इकडे या बघा, दीदी खाती आहे चिकन आणि ह्या दोघी खात नाही. लावण्य आणि समृद्धी खात नाही. दीदीने घेतलं चिकन, त्यांनी घेतले फ्रेंच फ्राईज, कोल्ड्रिंक्स आणि बर्गर. बघा त्यांचे बर्गर मागवलेले त्यांना दिले. त्यांना पण फार छान वाटलं. अक्षरशः जाताना दोघीजणी दीदीच्या गळ्यात पडून रडायला लागल्या की काय असताना लहानपणची मैत्री होती त्यांची. लहानपणी भांडायच्या, सोबत खेळायच्या, एकदम छोट्या होत्या. त्यांनी आज त्यांना खूप दिवसांनी फोनवर त्यांचं चालू असतं गप्पा वगैरे, पण आज भेटले एकमेकांना आणि बरं वाटलं फार. तर दीदीला खायचं होतं KFCचं चिकन आणि या दोघींना म्हटलं खा, पण बोलले नाही देवाचं त्यामुळे नाही खा. म्हटलं ठीक आहे. यांच्यासाठी हे मागवलं. आणखीन पण त्यांना विचारलं तुम्हाला काही दुसरं पाहिजे का, खायचं का, तर नको बोलत होत्या. छान एकमेकींबरोबर दिवस घालवला त्यांनी आणि बरं वाटतं मुलींबरोबर असं त्यांच्या मनासारखं एखादा दिवस वागू द्यायला. आणि तसं तर दीदीच्या मागे भरपूर दिवसभराचं टेन्शन, भरपूर दिवसभराचं हे असतं. पण आज म्हटलं चल जीले तेरी जिंदगी. फिरली FC रोडला वगैरे. मला पण मी थकले. नंतर मी जाऊन बसले गाडीमध्ये. त्या तिघीजणी FC रोडला फिरल्या, काय जुडिओमध्ये गेल्या. जुडिओतनं त्यांनी तिथे पण शॉपिंग केली. त्यांना
काहीतरी टॉप वगैरे घ्यायचे होते दीदीला, तर झुडिओमध्ये विजय टॉकीजच्या तिकडे, मग तिकडे पण त्यांची खरेदी झाली. इकडे आमचा लाजाळूचं हे पान इकडे बसलं आहे. इकडे मुली होत्या म्हणून तो काय त्यांच्यामध्ये बसला नाही, तो त्याचा सेपरेट बसला. आणि बर्गर बघू शकता, KFC स्पेशल बर्गर. मस्त असं सगळेजण गप्पा मारत खात होतो. छान एन्जॉय केला आज. आणि ऊन भयानक होतं आणि KFC म्हणजे फुल थंडा थंडा कूल एकदम AC ऑन, फुल ऑन. त्यामुळे तिथून उठूच वाटत नव्हतं. मी तर खाण्यापेक्षा आहे ना पाणी आणि 2 कोल्ड्रिंक्स, 1 पेप्सी, 1 मिरिंडा बरं वाटत होतं जरा. कारण बाहेरचं ऊन जे आहे ना, म्हणजे मी तर म्हणते गावापेक्षा पुण्यामध्ये ऊन जास्त आहे. गावात तरी थोडंसं गारवा वाटतो, पण पुण्यामध्ये एवढं नव्हतं जाणवत. पण पुण्यामध्ये पण फार ऊन जाणवायला लागलं आहे आता. आणि आम्ही गाडी एका ठिकाणी लावून दिली, रिक्षाने प्रवास करत होतो. कारण गाडी कुठे कुठे नेणार ना, छोट्या छोट्या गल्लीबोळामध्ये गाडी पार्किंगला प्रॉब्लेम येतो पुण्यामध्ये. त्यामुळे गाडीला मग एका ठिकाणी नदीपात्राच्या ओंकारेश्वरच्या तिथे सावलीमध्ये गाडी पार्क केली होती. इथे यांचे फोटोशूट इथे पण चालू, हे पण चालू. म्हटलं तुम्ही अगोदर खाऊन घ्या व्यवस्थित सगळ्यांनी, नंतर फोटो काढत बसा. छान गप्पा मारत 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 त्यांनी एकमेकींना वेळ दिला आणि बरं वाटतं मुलांच्या मनासारखं कधीतरी वागल्यावर. अशा प्रकारे KFCमध्ये एन्जॉय झाला. कोल्ड्रिंक्स वगैरे हसत होत्या त्या. बर्गर मोठा होता ना, खाता येत नव्हतं तर हसत होत्या.